एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांवर 5 मोठे आरोप केले। दलित समाजाची 10 एकर जमीन शिरसाट यांनी आपल्या मुलाच्या नावावर केल्याचा आरोप जलील यांनी केला। निलंबित तलाठ्याला त्यासाठी पुन्हा ड्युटी देऊन तहसीलदार सही देत नसतानाही दबाव आणल्याचा आरोप जलील यांनी केलाय। तसंच आणखी 4 खरेदीची प्रकरणं जलील यांनी समोर आणली आहेत। स्वस्तात जमीन खरेदी केल्याचा आरोप जलील यांनी केलाय। त्यामुळे शिरसाटांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। शाजापूरची जागा आहे, गट नंबर 8 ची जागा आहे। हरिजन समाजाला दिलेली जागा हस्तांतर करता येत नाही, त्या डॉक्युमेंटवर लिहिलेलं आहे। तर 4 हेक्टर म्हणजे 10 एकर जागा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुला सिद्धांत शिरसाट यांच्या नावाने घेतली। हे सगळं त्याचे रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहे। दरम्यान जलील यांनी केलेल्या आरोप केलेले आहेत त्या जागेवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा कोर्टाच्या समोरची आणि जालना रोडवरची ही ती जमीन आहे, चिंतामणी कॉलनीची जमीन आहे, जी 13 जानेवारी 2025 रोजी ही जमीन संजय शिरसाट यांच्या मुलांच्या आणि पत्नीच्या नावावर घेण्यात आलेली आहे। 12,000 स्क्वेअर फीट इतकी जमीन आहे आणि त्याची किंमत 5,83,94,000 रुपये इतकी मोजलेली आहे। मात्र ही जमीन कोट्यवधीची आहे, जी मूळ किंमत असायला पाहिजे होती ती न देता केवळ कमी किंमत दाखवून ही जमीन खरेदी केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलेला आहे। त्यामुळं ही सुद्धा जमीन संजय शिरसाट यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते।